ऑफिशियल डेटानुसार मुंबई शहरात दररोज सरासरी 7 लोक ट्रेनमधून पडून जखमी होतात किंवा आपला जीव गमावतात आणि हे वर्षानुवर्ष तसंच सुरू आहे। 2017 मध्ये एल्फिस्टन रोड स्टेशनवर 2-3 ट्रेनचा क्राऊड एकाच फूट ओव्हर ब्रिजवर आला। त्याच वेळी चेंगराचेंगरी झाली आणि 23 लोकांचा मृत्यू झाला। आता खरं कारण काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। अलीकडच्या अंदाजानुसार मुंबईची लोकसंख्या फक्त BMCच्या हद्दीत सुमारे 1,25,00,000 आहे आणि जर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश धरला तर ही संख्या थेट 2.5 कोटींच्या आसपास जाते। मुंबई लोकल ही या शहराची खरी लाईफलाईन आहे। दररोज साधारण 60 ते 80 लाख लोक फक्त लोकलनेच प्रवास करतात। रेल्वेच्या नियमांनुसार एका 12 डब्यांच्या लोकलची स्टँडर्ड कॅपॅसिटी साधारण 3,500 लोकांची आहे, पण प्रत्यक्षात एका लोकलमध्ये 4,500 ते 5,500 लोक कोंबले जातात। म्हणजेच प्रत्येक ट्रेनमध्ये 1,500 ते 2,000 लोक जास्तच चढतात आणि मुंबईत दररोज साधारण 3,000 लोकल फेऱ्या होतात। म्हणजे स्टँडर्ड कॅपॅसिटीने पाहिलं तर ह्या 3,000 फेऱ्यांमधून दररोज 1 कोटी लोकांचा प्रवास सुरक्षितपणे व्हायला हवा, पण प्रत्यक्षात काय होतं? त्या सिस्टीमवर दररोज 50 ते 60 लाख लोकांचा ओव्हरलोड टाकला जातो, तोही पीक आवर्समध्ये एकाच वेळी। म्हणूनच दारात लटकलेली माणसं, प्लॅटफॉर्मवर पडलेले प्रवासी, चेंगराचेंगरी आणि रोजच्या येणाऱ्या मृत्यूच्या बातम्या आज एकदम कॉमन झाल्या आहेत।